प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? ऑप्शन ए चंद्रपूर, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी पंढरपूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नागपूर. प्रश्न दुसरा, भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? ऑप्शन ए 17, ऑप्शन बी 22, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 20. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 17. प्रश्न तिसरा, कोणत्या झाडाला अजिबात पाने येत नाहीत? ऑप्शन ए तुळस, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी बांबू, ऑप्शन डी कॅक्टस. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कॅक्टस. प्रश्न चौथा, भारतात कोणत्या फळाचे जास्त उत्पादन होते? ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी द्राक्ष, ऑप्शन सी लिची, ऑप्शन डी केळी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लिची. प्रश्न पाचवा, पिवळा गुलाब कोणत्या देशात सापडतो? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी चीन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारत. प्रश्न सहावा, कोणता जीव आपल्या आयुष्यात फक्त एकदाच पिलांना जन्म देतो? ऑप्शन ए कासव, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी मुंगी, ऑप्शन डी विंचू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी विंचू. प्रश्न सातवा, सर्वात जास्त माचीस विक्री कोणत्या देशात होते? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भारत. प्रश्न आठवा, सर्वात शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? ऑप्शन ए 24 कॅरेट, ऑप्शन बी 20 कॅरेट, ऑप्शन सी 22 कॅरेट, ऑप्शन डी 28 कॅरेट. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 24 कॅरेट. प्रश्न नववा, जगातील पहिला अणुबॉम्ब कोणत्या देशात टाकला गेला? ऑप्शन ए भूतान, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी पाकिस्तान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जपान. प्रश्न 10वा, सफेद कावळा कोणत्या देशात आढळतो? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी कॅनडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जपान. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.